नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये भरती निघालेली आहे। तब्बल 14,582 पदे इथे भरली जाणार आहे आणि वेतन पण खूप चांगल्या प्रमाणे आहे। 25,500 ते 1,42,400 रुपये इथे पेमेंट असणार आहे। केंद्र सरकारची नोकरी आहे आणि इथे आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करायचा यासाठी वयोमर्यादा काय आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जाईल। चला तर मग पाहूया मेगा भरतीबाबत। ही एक मेगा भरती आहे। स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 14,582 जागा इथे भरले जाणार आहे। भारत सरकारच्या विविध मंत्रालयामध्ये आणि शासकीय विभागामध्ये गट ब आणि गट सी मधील 14,582 रिक्त पदांसाठी भरती करण्यासाठी कर्मचारी निवड आयोग SSC दरवर्षी संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन CGL आयोजित करतो। ही उमेदवारांसाठी एक अत्यंत प्रतिष्ठेची आणि मोठ्या प्रमाणात नोकरी मिळवण्यासाठी मोठी निर्माण झालेली संधी आहे। तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यावे, कारण भरतीची जाहिरात SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। भरतीचा विभाग स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। हा भरतीचा विभाग आहे आणि भरतीचा प्रकार आहे सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे। भरतीची श्रेणी सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती केली जात आहे। एकूण पदे 14,582 इथे भरण्यात येणार आहे आणि शैक्षणिक पात्रता इथे विविध पदे भरली जाणार आहे आणि विविध पदानुसार शैक्षणिक पात्रता असणार आहे। मासिक वेतन पण 25,500 ते 1,42,400 रुपये असणार आहे। प्रत्येक पदानुसार मासिक वेतन हे वेगवेगळं असणार आहे। अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे। वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 32 वर्ष आहे। भरतीचा कालावधी ही कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा करार पद्धतीची भरती नाही, तर ही परमनंट स्वरूपाची कायम स्वरूपाची नोकरी आहे। अर्ज हे 9 जून 2024 इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे। 9 जून 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे, सुरू झालेली आहे। परीक्षा शुल्क 100 रुपये असणार आहे। पदाचे नाव सहाय्यक विभाग अधिकारी, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, कार्यकारी सहाय्यक, संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी कार्यालय, लेखापरीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक आणि कर सहाय्यक असे विविध पदे इथे भरली जाणार आहेत। नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे। संपूर्ण भारतात तुम्हाला कुठेही पोस्टिंग भेटू शकते। अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी परीक्षेच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत। त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक, अर्जाची लिंक देणार आहे आणि वेबसाईटची लिंक तुम्ही तिथे त्या व्हिजिट करा त्या लिंकला आणि तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल। उमेदवारांनी भारत सरकारच्या अटी आणि नियमाचे पालन करणे आवश्यक आहे। अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2025 आहे। वरती प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, ते चुकून 24 झालं होतं, तिथे 25 हवं होतं, त्याबद्दल क्षमस्व। तर अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2025 आहे, 4 जुलै। त्याच्यामुळे तुमच्याकडे आहे 15-20 दिवस आहे अर्ज करण्यासाठी। तरी पण सर्वांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करून टाकावे, कारण इथे ही भरती सरकारी आहे
जास्त प्रमाणात भरती होत आहे आणि परमनंट जॉब आहे. त्याच्यामुळे ज्यांचं कोणाचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल त्यांनी ही संधी सोडू नये. तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. काही अडचण असेल कमेंट करा, मी त्याचा आन्सर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा. व्हिडिओला नक्की लाईक करून जा. आतापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.